पण आपल्याला परत भारतात यायचं आहे, मग भारतात पुढे PG वगैरे करायचंय, तर ते भयंकर त्रासदायक आहे. एक फार सध्या आपल्याकडे चर्चा असते ती म्हणजे परदेशामध्ये शिक्षण घेण्याची. आणि मला असं वाटतं की साधारण मार्च एप्रिल नंतर ना या जाहिराती पण पॉपअप व्हायला लागतं, म्हणजे सोशल मीडिया असू द्या किंवा इतर ठिकाणी सुद्धा. आणि मग मला वाटतं मेडिकल क्षेत्रामध्ये ते खूप वर्षांपासून आहे, आता इतर क्षेत्रांमध्ये पण येतंय. काय त्याबद्दल काय सांगाल? 2 भाग आहे त्याच्यामध्ये. एक असलेली क्रेज आणि ती मेडिकल सोडूनच्या विषयात थोडी जास्ती आहे, की मला बाहेरच शिकायचं, परदेशातच शिकायचं. म्हणून 12वी नंतरच परदेशात जाणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढतंय. पालकांनाही वाटतं की जाऊ दे, एकुलता एक मुलगा आहे किंवा फार तर 2 मुलं असतात, त्याची हौस झाली पाहिजे, पाठवा त्याला, कर्ज काढू, काहीही करू. पण हे खूप चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की ती मुलं अतिशय इमॅच्युअर असतात 12वी नंतर. त्यांना जगाचा अनुभव नाही, तिथे कुठंतरी ती बहकण्याची शक्यता सगळ्यात जास्त. दुसरं म्हणजे कॉस्ट एलिमेंट इतका प्रचंड आहे. बाहेर शिक्षण हे भारतातल्या शिक्षणापेक्षा प्रचंड महाग आहे. तिसरी गोष्ट, नुसतं तुम्ही ग्रॅज्युएट करून थांबणार नाही, तुम्ही PG करणारच आहात, तर मग PGलाच गेलेलं काय वाईट. पण परदेशात मेडिकलला जाताना खूप विचार करावा लागतो. याचं एक कारण की तिथून शिकून आपल्याला परदेशातच राहायचं आहे आणि पुढे तिथंच प्रॅक्टिस करायची असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला परत भारतात यायचं आहे, मग भारतात पुढे PG वगैरे करायचं आहे, तर ते भयंकर त्रासदायक आहे. कारण भारतात आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कुठेही PGला ॲडमिशन नाही. तुम्हाला भारतात आल्यानंतर भारताची परीक्षा वेगळी द्यावी लागते, तुमची डिग्री भारताच्या MBBSच्या समकक्ष करून घ्यायला. दुसरी त्यातली भानगड अशी आहे की ही डिग्री, ही जरी परीक्षा तुम्ही पास झालात तरी नंतर तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप जी भारतात आपल्या मेडिकलच्या स्टुडंटना करावी लागते, ती यांना वेगळी नंतर करावी लागते. म्हणजे 6 वर्ष तिकडे घालवून यायची, 1 वर्ष इथल्या परीक्षेसाठी द्यायचं, मग पुढे 1 वर्ष परत इंटर्नशिपसाठी द्यायचं. म्हणजे इथली मुलं 5.5 वर्षात MBBS होतात, या मुलांना MBBS समकक्ष व्हायला 8 वर्ष लागतात. त्यामुळे कुठंतरी याचाही विचार करण्याची गरज आहे. हे सगळे फॅक्टर्स विचारात न घेता घाईघाईनी परदेशात ॲडमिशन मिळते मेडिकलला, म्हणून जाणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते कुठंतरी जास्त आहे. त्याच्यावर हा सगळा विचार होण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.